विद्यार्थी घडवायचे होते. आम्ही फक्त फॉर्म भरायला शिकवतो. सिस्टीमला हुशार मेंदू नकोत, वेळेवर सबमिशन हवंय. शिक्षणाचा उद्देश बदलला नाही म्हणे, फक्त सत्य सांगायची भाषा बदलली आहे. ही कथा आहे एका समाज अभियंत्याची. ही माहिती आहे राष्ट्र सुधारकाची. ही व्यथा आहे आजच्या शिक्षकाची. शिक्षणाचं उद्दिष्ट माणूस घडवणं होतं, आता केवळ नोकरी शोधणं उरलंय. शिक्षक हा राष्ट्राचा कणा मानला जातो. समाजाच्या जडणघडणीत शिक्षकाची भूमिका अत्यंत मोलाची आहे. मात्र आज याच शिक्षकाकडे पाहण्याची व्यवस्था आणि दृष्टिकोन गंभीर प्रश्न निर्माण करणारा ठरत आहे. शिक्षण धोरण बदललं, पण शिक्षक अजूनही फाईल लिपिकच राहिला. शिक्षक कामचुकार नाहीत. ते शिक्षणाबरोबरच परीक्षा, जनगणना, निवडणूक प्रक्रिया, सर्वेक्षण, विविध शासकीय मोहिमा अशी असंख्य जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतात. मात्र प्रश्न कामाचा नाही, प्रश्न आहे मर्यादांचा आणि न्यायाचा. शिक्षण व्यवस्था विद्यार्थी घडवत नाही, ती त्याला झिजवते. शिक्षणात सुधारणा नकोत, फक्त नवीन नावं हवीत. शिक्षकाला प्रत्येक आदेश पाळावा लागतो, पण व्यवस्था चुकली, धोरणे अपयशी ठरली तर त्याला बोलण्याचा अधिकार नसतो. शिक्षकाकडे विचार करणारा घटक म्हणून नव्हे, तर फक्त आदेश पाळणारा कर्मचारी म्हणून पाहिले जाते. राष्ट्रीय कर्तव्य या नावाखाली शिक्षकावर सातत्याने शिक्षणाव्यतिरिक्त इतर अनेक कामे लादली जातात. NEP कौशल्याची भाषा बोलते, पण शिक्षकाकडे वेळच उरलेला नाही. विद्यार्थ्याची उत्सुकता मारून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा उद्योग चालू आहे. ही अंतर्गत लोकशाही आहे का? शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला शिकवतो, पण स्वतः प्रश्न विचारल्यास त्याला शिस्तभंग ठरवले जाते. मूल्यांची शिकवण देणाऱ्या शिक्षकालाच सन्मान नाकारला जातो. शिक्षक राष्ट्रकार्याला विरोध करत नाहीत, ते विरोध करतात मौन लादण्याला. शिक्षकाला केवळ कर्मचारी मानणारी व्यवस्था स्वतःचे भविष्य कमकुवत करत असते. शिक्षक म्हणजे कामगार नव्हे, ते राष्ट्र निर्माते आहेत. आणि राष्ट्र निर्मात्यांना सन्मान, विश्वास आणि आपला आवाज असायलाच हवा. शिक्षक जर राष्ट्राचा कणा असेल, तर त्या कण्याला वाकवणारी व्यवस्था राष्ट्रालाच दुर्बल करते.